नमस्कार, मी अनिता स्वागत करते आपल्या भोईस किचनमध्ये। आज बनवणार आहोत आपण खानदेशी पारंपरिक वडे। तर बघा, त्यासाठी मी काय घेतलेलं आहे, 1 किलो मुगाची डाळ, अर्धा किलो मठाची डाळ आणि ही बघा, ही पावशेर म्हणजे 250 ग्रॅम ही उडदाची डाळ आहे। अशा अचूक प्रमाणासह आपण आज भोईस किचनमध्ये पारंपरिक खानदेशी तिखट चवीचे स्वादिष्ट अशा वड्यांची रेसिपी बघणार आहोत। तर रेसिपी शेवटपर्यंत बघा, त्यात मी काही टिप्स पण दिलेले आहेत ज्यामुळे तुमचे वडे अधिक स्वादिष्ट होतील, खुसखुशीत होतील आणि मोडणार नाही, तुटणार नाही। या सगळ्या डाळी मी साफ करून एकत्र करून घेते। आता हे बघा, डाळी मी सगळ्या साफ करून घेतल्या आहे। त्यातली धूळ काडी कचरा काय असेल ते सगळं काढून घेतलेलं आहे। आता या डाळी मी 4-5 पाण्यामध्ये चांगल्या स्वच्छ पाणी होईपर्यंत धुवून घेते। हे बघा, डाळ मी चांगली स्वच्छ पाणी होईपर्यंत धुवून घेतली आहे। आता या डाळीवर 1 बोटभर एवढं पाणी राहील, एवढं पाणी मी टाकून घेते। आता ही डाळ मी 3 तास अशीच भिजत ठेवते, मस्त झाकून ठेवते आता मी तिला। तर आता डाळ मस्त भिजली आहे। आता तिला मी पाण्यातून काढून घेते। हे बघा, अशी पाटी घ्यायची किंवा चाळण घ्यायची मोठी, त्यामध्ये ही सर्व डाळ टाकून द्यायची। त्यामधलं पाणी सगळं गळून जायला पाहिजे। खाली भांडं ठेवलंय मी। हे बघा, डाळ सगळी काढून घेतली मी पाटीमध्ये। आता 1 अर्धा तास मी ही डाळ अशीच ठेवते, म्हणजे त्यातलं पाणी सगळं नितरून जाईल। त्यानंतर मी ही डाळ गिरणीमधून दळून आणते। डाळ आता मी दळून आणली मस्त। अशी जाडसर दळायची आहे, जास्त बारीक दळायची नाहीये। दळताना मी त्यामध्ये अजिबात मसाले किंवा लसूण वगैरे काहीच वापरलेले नाहीये। बघा, वड्यांची चव अगदी दुपटीने वाढवण्यासाठी पारंपरिक खानदेशी वड्यांचा हा मसाला आहे। त्यामध्ये बघा, 2 इंचाचा हा आल्याचा तुकडा साफ करून घेतला आहे, 10 ग्रॅम जिरे घेतलेले आहे, 10 ग्रॅम धन्याची पूड घेतलेली आहे, हिंग घेतलेला आहे 5 ग्रॅम, 10 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता। 20 ग्रॅम काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे, यामुळे वड्यांना कलर खूप छान येतो। बेडगी मिरची घेतलेली आहे 15 ग्रॅम आणि लसूण घेतलेला आहे 30 ग्रॅम। बघा, हा ओला लसूण आहे, ओल्या लसणामुळे वड्यांना खूप छान सुगंध येतो। तर बघा, हे सगळं जे आहे याचं मी मिक्सरमधून वाटण तयार करून घेणार आहे। आलं मी बारीक चिरून मग टाकते। आल्याचे बघा असे बारीक काप करून घेतलेले आहेत। मिरचीच्या वाटण्यासारखी आता बारीक पेस्ट बनवून घेते पाणी टाकून। बघा, अर्धा कप पाणी टाकते, जास्त पाणी नाही टाकायचं त्यामध्ये। लाल वाटण आता वाटून घेतलेलं आहे मी, अशी फाईन पेस्ट बनवून घ्यायची। यापेक्षा जास्त पाणी नको आहे, अर्धा कप पाणी टाकूनच ही पेस्ट मिक्सरमधून काढून घ्यायची। सर्व लाल वाटण मी डाळीच्या दळलेल्या डाळीमध्ये टाकून देते। सगळं वड्याचं पीठ मी आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। आता त्यामध्ये हे वाटण मिक्स करून घेते। कोथिंबीर बघा, अर्धा तास आधी मी धुवून सुकायला ठेवलेली होती। अशी ओली ओली कोथिंबीर लगेच कापून त्यामध्ये ॲड करायची नाही, अशी सुकवूनच कोथिंबीर ॲड करायची, नाहीतर पाणी वाढून जाईल पिठामधलं आणि वड्यांचा आकार व्यवस्थित येणार नाही। आता बघा, कोथिंबीर कापताना अगदी अशी बारीक कापायची आहे। ही गावठी कोथिंबीर घेतलेली बघा मी। गावठी कोथिंबीरीला सुगंध खूप छान येतो। कोथिंबीर मी कापून घेतलेली आहे। अर्धा चमचा हळद, यापेक्षा जास्त हळद नाही टाकायची, नाहीतर ते उघरट वास येतो त्याचा। आणि कोथिंबीर टाकून घेते। आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेते छान। हिंग, आलं, लसूण यांचा खमंग असा सुगंध सुटलाय बघा। बघा, किती छान असा लाल चुटूक कलर आलेला आहे पिठाचा। आता याचे वडे टाकून घेते। वड्यांच्या झाडाने आता मी वडे मस्त झारून घेते। हे बघा, किती छान वडे पडत आहे। हे बघा, ही क्रची साडी आहे, त्या क्रचच्या साडीवर मी आता सर्व वडे झारून घेते आणि वडे वाळल्यानंतर तुम्हाला दाखवते। तर सर्व वडे टाकून झालेले आहेत। तर मस्त उन्हामध्ये 2 दिवस करकरीत वाळून घेते यांना। हे बघा, 2 दिवस वाळवल्यानंतर हे वडे आपले आता तयार झालेले। स्टोअर करताना काय करायचं, त्या ज्या डब्यामध्ये आपण स्टोअर करणार आहोत त्या डब्यामध्ये काळ्या हिंगाचा मोठा खडा ठेवायचा, जेणेकरून त्याने काय होईल, वड्यांचा जो सुगंध आहे तो सुगंधसुद्धा खूप छान येईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना जाळी नाही लागणार, वास नाही येणार। असे वडे मस्त स्टोअर करून ठेवायचे। भाद्रपद महिन्यामध्ये त्यांना ऊन एकदा नक्की दाखवायचं, त्यामुळे वडे 1.5 ते 2 वर्ष या वड्यांना काहीच नाही होत। अशा या खानदेशी मिक्स डाळीच्या वड्यांची तुम्ही सुक्की भाजी करू शकता, रस्सा भाजी बनवू शकता, लाल चटणीचे बनवू शकता, हिरव्या मिरचीचे बनवू शकता, अगदी मसाल्याचे सुद्धा तुम्ही याची भाजी बनवू शकता। बघा, वाळवणाच्या पदार्थांमध्ये यावर्षी खानदेशी पद्धतीचे मिक्स डाळीचे लाल चुटूक आणि ओल्या वाटणाचे वडे नक्कीच तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा। खाल्ल्यानंतर कमेंट्स करा तुमचे वडे कसे झाले।
अशा पारंपरिक नवनवीन खानदेशी रेसिपींसाठी आपल्या भोईस किचन या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही चटकन तो व्हिडिओ बघू शकता. खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप 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 आभार. धन्यवाद.